हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा 10th स्टँडर्डचा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहे. इन द प्रिवियस व्हिडिओ लेक्चर आपण 3 पॉईंट्स डिस्कस केले होते. ओके, त्यामध्ये फर्स्ट होता कंपोजिशन स्कीम, सेकंड वन इज द फीचर्स ऑफ GST अँड थर्ड वन इज द टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर GST. त्यानंतर पहा, तुम्हाला IGSTची मोर इन्फॉर्मेशन असं बुकमध्ये प्रोव्हाइड केलं आहे ऑन पेज नंबर 96 अँड 97. यू कॅन रीड दॅट. इथे तुम्हाला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP समजून सांगितलं आहे. यू कॅन डिस्कस दॅट. ओके, नाव वी विल लर्न शेअर्स. ओके, आता शेअर मार्केट और शेअर्स हे शब्द तुम्ही जनरली ऐकले असतील. आपण आज शेअर्स म्हणजे काय ते इन डिटेल समजून घेणार आहोत. सी, what is mean by share? A share is a small unit of capital. The value of share is printed on the company certificate with other details called as share certificate. एखादी कंपनी आहे, ओके, त्या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहोत. ठीक आहे, सपोज टू बी वी आर इन्व्हेस्टिंग इन अ कंपनी, एका कंपनीसाठी, तर तो काय झाला, शेअर झाला. ठीक आहे, सपोज आपल्याला एखादा बिझनेस स्टार्टअप करायचा आहे आणि त्या स्टार्टअपसाठी आपल्याला 10 लाख रुपीज हवे आहेत. ओके, 10 लाख ही आपली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असणार आहे. आता त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सगळ्यांनी थोडे अमाऊंट पे केली. ठीक आहे, कोणी 1 लाख रुपीज पे केली, कोणी 50K पे केली असेल, कोणी 5 लाख पे केली असेल. अशी अमाऊंट थोडी पे करून आपण 10 लाख रुपीज ही कॅपिटल अमाऊंट जमा केली. म्हणजेच काय झालं, तो जी काही अमाऊंट असणार आहे, सपोज मी 1 लाख रुपीज अमाऊंट त्यात इन्व्हेस्ट केली, तर माझा शेअर किती असणार आहे अमाऊंटचा, तर माझा शेअर 1 लाख अमाऊंटचा असणार आहे. ओके, तुम्हाला समजतं व्हॉट इज मीन बाय शेअर? शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ए कॅपिटल. एक कोणतीही कॅपिटल अमाऊंट असेल त्याचं स्मॉलेस्ट युनिट जे काही असणार आहे ते शेअर्स असणार आहे. अनेक शेअर्स मिळून एक कॅपिटल अमाऊंट, एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तयार होते. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन कंपनी सर्टिफिकेट with other details called as share certificate. सपोज मी इन्व्हेस्ट करते एखाद्या शेअर्समध्ये, तर माझ्याकडे त्याचं शेअर सर्टिफिकेट असणार आहे. त्यावर काय असणार आहे, तर कंपनी सर्टिफिकेट असणार आहे. त्याला कंपनी सर्टिफिकेट असं म्हणणार आहोत आपण. वी विल कॉल दिस ॲज कंपनी सर्टिफिकेट. त्याच्यावर आपल्या शेअरची अमाऊंट असणार आहे, आपले डिटेल्स असणार आहेत अँड कंपनी डिटेल असणार आहे. ओके, तर सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे वेन वी इन्व्हेस्ट इन ए शेअर. आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय शेअर? शेअर इज द smallest unit of a capital. If there is capital amount, share is the word generally used in a business or trading. Then when we invest in that capital amount, then it is called as share. We will get share certificate for the investment amount with the printed investment amount and other details on in it. Next is shares. समजला असेल. पुढे बघूया शेअर होल्डर म्हणजे काय. हा शब्दही तुम्ही युजली ऐकला असेल. हे सगळे शब्द आहेत. दिस ऑल वर्ड्स आर जनरली यूज्ड इन अवर डे टू डे लाईफ. सो शेअर होल्डर, person who owns the share is called as the shareholder. Okay, I am the person, I am owning the share of XYZ, whatever the company's name, then I am the shareholder. Okay, if you are the one, you own or you buy the share of any company, then you will be the shareholder. Okay, what is meant by shareholder? A person who owns the share is called as shareholder. कोणताही असा पर्सन आहे ज्याने शेअर्स खरेदी केला आहे, अशा पर्सनला, अशा व्यक्तीला शेअर होल्डर असे म्हटलं जातं. आर यू गेटिंग? पुढे बघा, फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू इज रिटन ॲज FV. इट इज द अबवेशन. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज फेस व्हॅल्यू. ओके, आता मी ज्या प्राईजमध्ये तो शेअर्स खरेदी केला आहे, ओके, ती त्याची फेस व्हॅल्यू असणार आहे. ओके, म्हणजेच आपल्याकडे जे शेअर सर्टिफिकेट असणार आहे, त्या सर्टिफिकेटवर जी काही प्रिंटेड शेअर्सची व्हॅल्यू असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर त्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणणार आहे. ओके, द प्राईस or the value printed on a share certificate is called as face value. FV is the abbreviation. Next one is the market value. Market value MV. The abbreviation of market value is MV. The price at which shares are sold or purchased is called as market value. आता प्रत्येक शेअर्सची मार्केट व्हॅल्यू असते. तुम्हाला स्टॉक मार्केट माहिती असेल. डेली शेअर्सच्या व्हॅल्यूज ह्या चेंज होत राहतात. जसं मार्केट अप डाऊन होईल तशा
शेअर्सच्या व्हॅल्यू कमी किंवा जास्त होत राहतात. आता मी एका पर्टिक्युलर फिक्स व्हॅल्यूला तो शेअर्स विकत घेतला आहे. ओके, ती अमाऊंट माझ्याकडे शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड आहे. ती अमाऊंट काय असणार आहे तर फेस व्हॅल्यू असणार आहे. काही दिवसानंतर मार्केट क्रॅश झालं. ओके, सपोज मार्केट इज क्रॅश, शेअर्सची व्हॅल्यू काय होणार आहे, शेअर्सची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली कमी होणार आहे. आणि आता शेअर्सची व्हॅल्यू कमी आहे किंवा वाढली आहे, वॉट एव्हर, मार्केट हाईक झालं व्हॅल्यू वाढेल, मार्केट क्रॅश झालं व्हॅल्यू कमी होईल किंवा स्टेबलसुद्धा राहू शकते, वॉट एव्हर, तिन्ही कंडिशन्स असू शकतात. मग तेव्हा काय, जर मार्केट व्हॅल्यू ठीक आहे आणि आता तेव्हा जर प्राईस कमी झाली तर ऑब्व्हियसली मला तो शेअर्स विकायचा आहे, मला त्यात काही फायदा दिसत नाही, आय एम नॉट गेटिंग एनी बेनिफिट इन दॅट शेअर. तर वॉट आय विल डू, आय विल sell that share. Okay, so if I am selling that share, then the buyer who will buy the share, he will pay, that will the market value. Okay, किंवा एखाद्या कंपनीचे हाईक झाली आहे, ओके, त्यांचे शेअर व्हॅल्यू वाढणार आहेत असं मला वाटतं, तर मी काय करेन, त्यांचे शेअर्स खरेदी करेन. मग मी ज्या व्हॅल्यूला त्यांचे शेअर्स ज्या प्राईजला खरेदी करणार आहे ती काय असणार आहे तर मार्केट व्हॅल्यू असणार आहे. ओके, म्हणजे शेअर्स आपण बाय किंवा सेल करणार आहोत, त्यासाठी आपण जे काही अमाऊंट पे करणार आहोत त्याला मार्केट व्हॅल्यू MV असं म्हटलं जातं. फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यूमधला डिफरन्स क्लिअर कट समजून घ्या. फेस व्हॅल्यू इज द व्हॅल्यू जी की शेअर सर्टिफिकेटवर असणार आहे आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, मार्केटमध्ये आत्ता करंटली शेअर्सची सेलिंग किंवा बाईंग व्हॅल्यू काय आहे त्याला मार्केट व्हॅल्यू असं म्हटलं जातं. डिफरन्स बिटवीन फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू, द मोस्ट ऑफ द स्टुडंट्स गेट कन्फ्युज्ड इन टू फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. ओके, प्लीज डोंट हॅव एनी टाईप ऑफ कन्फ्युजन. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, ती व्हॅल्यू, ती प्राईस जी शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड असणार आहे ती फेस व्हॅल्यू असणार आहे. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एखादा शेअर हा बाय किंवा सेल करायचा असेल तेव्हा तिची मार्केटमध्ये जी काही व्हॅल्यू असणार आहे, तेव्हा आपण जी काही अमाऊंट पे करणार आहोत तिला मार्केट व्हॅल्यू असं आपण म्हणणार आहे. सो इट इज क्लिअर, इज इट क्लिअर. शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ए कॅपिटल. ओके, त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन ए शेअर सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स ऑफ कंपनी अँड द शेअर होल्डर हू इज बाईंग द शेअर. ओके, सो फर्स्ट वन इज शेअर, आफ्टर दॅट यू गॉट व्हॉट इज मीन बाय शेअर सर्टिफिकेट. थर्ड इज शेअर होल्डर. ओके, व्हॉट इज मीन बाय शेअर होल्डर, द पर्सन हू बाईज the share or who owns the share is called as shareholder. Next is face value. It is commonly accounted as FV. So face value, the value printed on share certificate is called as face value. Market value MV, the price at which the share is buy or sold. Okay, it's called as market value. And last one is the dividend, the part of profit amount डिस्ट्रीब्युटेड पर शेअर. ओके, मग आता शेअर्स आपण खरेदी करतो त्याचा फायदा काय. फॉर 1 इयरमध्ये सपोज टू बी विल टेक एक्झाम्पल, मी एका कंपनीमध्ये 5 लाख रुपीचे शेअर्स खरेदी केला आहे. आता मला काय होणार तर ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर काय होणार आहे तर कंपनीला किती % प्रॉफिट झाला. ओके, कंपनीला जर सपोज टू बी 30% प्रॉफिट झाला तर प्रत्येक शेअरच्या अमाऊंटवर ते 30% काय होणार आहेत तर डिवाइड होणार आहेत. अशा पद्धतीने द पार्ट ऑफ प्रॉफिट अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड पर शेअर इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. ओके, आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय डिव्हिडंड. जर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये प्रॉफिट झाला आहे 30%, ते 30% अमाऊंट काय होणार आहे ती प्रत्येक शेअरमध्ये डिवाइड होणार आहे. ओके, त्याला डिव्हिडंड असं म्हटलं जातं. सो आपण आज पाहिलं शेअर सर्टिफिकेट, शेअर होल्डर, फेस व्हॅल्यू FV, मार्केट व्हॅल्यू MV अँड डिव्हिडंड. हे होतं शेअर्सच्या रिलेटेड. ओके, त्यानंतर तुम्हाला मोर इन्फॉर्मेशनमध्ये स्टॉक एक्सचेंज इन इंडिया दिले आहेत. फर्स्ट वन इज ESB बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हे तुम्हाला माहिती असायलाच हवं, आय होप तुम्हाला माहिती असेल. अँड NSE इज द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आपल्याकडे 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. फर्स्ट इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अँड सेकंड इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ओके, त्यानंतर आपण शिकणार आहोत
कंपॅरिझन बिटवीन एफ व्ही अँड एम व्ही. फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये कंपॅरिझन काय असणार आहे. शेअर्सचे प्राईस हाईक होतात, लो होतात, वाढतात आणि कमी होतात म्हणजे काय होतं हे आपण पाहणार आहोत. त्याआधी शेअर्स तुम्हाला पेज नंबर 98 आणि 99वर दिला आहे. तिथे तुम्हाला बघा शेअर फाईल जेव्हा प्राईस फॉल होतात तेव्हा त्या रेड ट्रायंगलने दाखवल्या जातात डाऊनवर्ड, आणि जेव्हा हाईक होतात तेव्हा त्या ग्रीन ट्रायंगलने दाखवल्या जातात अपवर्ड. असं काही डिटेल त्यांनी दिले आहेत. ते डिटेल तुम्ही रीड करणार आहात पेज नंबर 98 आणि पेज नंबर 99. कंपल्सरी यू हॅव टू रीड दॅट पेजेस. आफ्टर दॅट कंपॅरिझन ऑफ एफ व्ही अँड एम व्ही आपण इकडे वळणार आहोत. दिस इज द पार्ट इम्पॉर्टंट विच इज द व्हेरी इम्पॉर्टंट. सी आता काय पाहणार आहोत तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये कंपॅरिझन पाहणार आहोत. फेस व्हॅल्यू म्हणजे काय. फेस व्हॅल्यू ही अशी व्हॅल्यू आहे जी शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड असणार आहे. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय तर मार्केट व्हॅल्यू ही अशी प्राईज असणार आहे जी शेअरची प्राईज असणार आहे ज्यामध्ये आपण शेअर सेल किंवा बाय करणार आहोत. ओके. सो बघा, इफ एम व्ही इज ग्रेटर दॅन एफ व्ही, जर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे तर काय होईल. द शेअर इज ॲट प्रीमियम. ऑब्वियसली बघा, जर मार्केट व्हॅल्यू ही जास्त आहे म्हणजे ज्या किमतीला आपण शेअर्स खरेदी करणार आहोत किंवा विकणार आहोत, बाय करणार आहोत और सेल करणार आहोत, ती व्हॅल्यू ही ज्या फेस व्हॅल्यूपेक्षा जर जास्त आहे तर शेअर ॲट प्रीमियम आहे. म्हणजे काय तर शेअरची प्राईस ही जास्त आहे. ओके. तो प्रीमियम स्टेजला आहे. बघा, मी एक शेअर्स किती रुपीजला खरेदी केला तर सपोज 5 लाख शेअर्स आहे हा. ओके. 5 लाख फेस व्हॅल्यू आहे त्याची. ओके. माझ्याकडे सर्टिफिकेटवर प्रिंटेड व्हॅल्यू काय आहे, फेस व्हॅल्यू काय आहे तर 5 लाख रुपीज आहे. आता एम व्ही किती आहे तर 5.5 लाख आहे. ओके. ही 5 लाख आहे, ही 5.5 लाख आहे म्हणजे एम व्ही एफ व्हीपेक्षा जास्त आहे. मग काय म्हणणार आपण शेअर्स ॲट प्रीमियम असं म्हणणार. बरोबर. आता जर मला हा शेअर्स विकायचा आहे तर मला काय मिळतील, मला 50,000 रुपीज एक्स्ट्रा मिळणार आहेत. देन शेअर्स इज ॲट प्रीमियम. ओके. आता नेक्स्ट पहा, इफ एम व्ही इज इक्वल टू एफ व्ही. आता कधी कधी असं होतं की मार्केटमध्ये काही चेंजेस होत नाहीत. ओके. मार्केट हाईकही होत नाही किंवा क्रशही होत नाही, आहे तसं स्टेबल राहील. तेव्हा काय होईल की मार्केट व्हॅल्यू इक्वल असणार आहे फेस व्हॅल्यूपेक्षा. मग देन आपण काय म्हणणार आहोत द शेअर इज ॲट पर. ओके. शेअर स्टेबल आहे. जे फेस व्हॅल्यू आहे तीच मार्केट व्हॅल्यू आहे. तिथे काही मार्केट अपडाऊन झालं आहे का. नो. मार्केट इन्क्रीजही नाही झालं आणि लोही नाही झालं. थर्ड इज इफ एम व्ही इज लेस दॅन एफ व्ही देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. बघा, पुन्हा तेच एक्झाम्पल घेऊया. इथे 5 लाख आहे आणि एम व्ही जर 4 लाख आहे तर काय मिळणार. 5 लाख रुपीजला खरेदी केलेला शेअर्स मी कितीला विकणार आहे तर 4 लाख रुपीजला विकणार आहे. म्हणजे जे खरेदी करणार आहेत त्यांना काय मिळणार आहे 1 लाख रुपीचा डिस्काउंट मिळणार आहे. सो इफ एम व्ही इज लेस दॅन एफ व्ही देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. आर यू गेटिंग. बघा, आपण पुन्हा एकदा पाहूया. हे तुम्हाला कंपल्सरी पाठ करावंच लागेल, समजून घ्यावंच लागेल. यापुढे आपण म्युच्युअल फंड्स देखील शिकणार आहे. शेअर्स म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. आता कंपॅरिझन व्यवस्थित समजून घ्या. फेस व्हॅल्यू म्हणजे काय तर शेअर्सवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असणार आहे ती. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय जर मार्केटमधून तुम्हाला शेअर खरेदी इफ यू वॉन्ट टू बाय ऑर सेल द शेअर, ती जी काही व्हॅल्यू तुम्ही पे करणार आहे ती मार्केट व्हॅल्यू असणार आहे. सी इफ एम व्ही इज ग्रेटर दॅन एफ व्ही, मार्केट व्हॅल्यू ही जर जास्त असेल फेस व्हॅल्यूपेक्षा देन शेअर इज ॲट पर प्रीमियम. तेव्हा शेअर कुठे असणार आहे ॲट प्रीमियम असणार आहे. इफ एम व्ही इज इक्वल टू एफ व्ही, जर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूच्या इक्वल असणार आहे देन द शेअर इज ॲट पर. तेव्हा शेअर कुठे असणार आहे ॲट पर असणार आहे. इफ एम व्ही इज लेस दॅन एफ व्ही देन शेअर इज ॲट डिस्काउंट. जर मार्केट व्हॅल्यू आहे ही लेस असणार आहे फेस व्हॅल्यूपेक्षा तर शेअर्स हा डिस्काउंटमध्ये असणार आहे. आता आपण हे कंपॅरिझन पाहिलं. यापुढे सम इन्व्हेस्टेड जर आपल्याला काढायचे असेल, एक्झाम्पल येऊ शकतात तुम्हाला. सम इन्व्हेस्टेड कसं काढणार. सपोज टोटल आपण इन्व्हेस्ट किती केलं हे कसं काढणार. त्यासाठी फॉर्म्युला आहे सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू एम व्ही. ओके.
शेअर्सचे नंबर, किती शेअर्समध्ये आपण इन्व्हेस्ट केलं आहे, नंबर ऑफ शेअर्स इंटू एम व्ही. एम व्ही इज द मार्केट व्हॅल्यू. ओके, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू एम व्ही. हा फॉर्म्युला आहे सम इन्व्हेस्टेड काढण्यासाठी. तुम्हाला यावर बेस्ट असणारे एक्झाम्पल्स येणार आहेत. इफ you can see on page number 100 they have given us two examples with the solution. एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करणार आहात. रेट ऑफ रिटर्न म्हणजेच काय तर ROR. आता रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय तर जेव्हा आपण एखाद्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण पर्टिक्युलर टाईम अमाऊंटसाठी इन्व्हेस्ट करत असतो किंवा शेअर्समध्ये जेव्हा शेअर्सची प्राईस कमी जास्त होतात त्यावर रेट ऑफ रिटर्न डिपेंड असणार आहे. ओके, इथे आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढण्याचे सुद्धा एक्झाम्पल्स येणार आहेत. पहा पेज नंबर 100, 101 अँड 102. टोटल 6 and 2 8 एक्झाम्पल्स आहेत. हे एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कमध्ये सॉल्व करणार आहात. नॉट नेसेसरी होमवर्क शुड बी प्रोव्हाइडेड इन द रिटर्न फॉर्मॅट. यू आर द स्टुडंट्स ऑफ 10th स्टँडर्ड. इफ आय एम टेलिंग यू इन द व्हिडिओ लेक्चर डू सॉल्व दॅट, दिस इज युअर होमवर्क, देन यू हॅव टू सॉल्व इट एनी हाव. अदरवाइज इट विल बी सो हार्डर टू अंडरस्टँड द प्रॅक्टिस सेट. ठीक आहे, बघा आपण आज शेअर शिकलो आहे. ठीक आहे, शेअर म्हणजे काय आहे तर एखाद्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमधला एक छोटासा जो काही अमाऊंट असणार आहे, भाग असणार आहे, त्याला आपण शेअर्स म्हणतो. शेअर होल्डर म्हणजे काय शिकलो आहे, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंड म्हणजे काय शिकलो. त्यानंतर कंपॅरिझन बिटवीन FV अँड MV. त्यानंतर सम इन्व्हेस्टेड आणि ROR रेट ऑफ रिटर्न. यावर आधारित असणारी the examples based on the whatever we have learned. These are examples, they are the solved examples on page number 100, 101 and 102. You have to solve all these examples. From today's video lecture, from tomorrow's video lecture, we will start with your practice set 4.3. So आज आपण इथेच थांबणार आहोत. If you want this, please take down and you have to solve the examples on the page number 100, 101 and 102. Take care. Keep studying.